नमस्कार सर्वांना, माझ्या हरिशिला चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण कवठची चटणी बघणार आहोत। तर कवठची चटणी बनवण्यासाठी बाजारातून जेव्हा आपण कवठ घेतो तेव्हा ते असं हलवून बघायचं आहे, ते वजनाने हलकं लागलं पाहिजे। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। चवीनुसार मीठ घेतलेले आहे, 2 छोटे चमचे तिखट घेतलेले आहे, 1 मोठी वाटी गूळ घेतलेला आहे आणि कवठ घेतला आहे। तर कवठ प्रथम आपण फोडून घेऊया। त्यासाठी मी अशा पद्धतीने मुसळीचा वापर करून कवठ फोडून घेणार आहे। तर त्याला देठाच्या दोन्ही साह्याला अंगठ्याने धरून मध्यभागी असं फिरवत आपण त्यावर टोला द्यायचा आहे, जेणेकरून ते अगदी छान गोल असं फुटेल। तर अशा पद्धतीने जर आपण त्या ठिकाणी टोला मारत गेलो आणि फिरवत गेलो की अगदी त्याच ठिकाणी ते फुटतं आणि छान असे 2 भाग तयार होतात। बघू शकता तुम्ही। अगदी वजनाला हलकं असेल तर पटकन फुटल्या जातं। असं हे आपण दोन्ही हाताच्या साहाय्याने त्याला फोडून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही अगदी मध्यभागी तीच पडलेली आहे। कवठ हे छान असं फुटलेलं आहे। अशा पद्धतीने आपण त्याला फोडून घेतलेला आहे। तर हा गर आपण काट्याच्या चमच्याच्या साहाय्याने काढून घेणार आहोत, म्हणजे झटपट निघेल। बघू शकता तुम्ही अगदी छान असा गर निघालेला आहे। तर कवठ हे कधीही कच्चं खाऊ नका, त्यामुळे सर्दी खोकला होऊ शकतो। कवठ खाताना नेहमी पिकलेलंच घ्या, जेणेकरून त्याचा त्रास होणार नाही। पिकलेल्या कवठामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत। तर हे सर्व आपण काट्याच्या चमच्याने आता काढून घेतलेलं आहे। पुन्हा दुसऱ्या भागाला लागलेला गर देखील आपण काढून घेत आहोत। असा हा संपूर्ण गर एका डिशमध्ये काढून घ्यायचा। कवठ हे पित्तशामक आहे, तसेच त्यामध्ये क जीवनसत्व B12 हे भरपूर प्रमाणात आहे। तर असा हा संपूर्ण गर आपण डिशमध्ये काढून घेतलेला आहे। प्रथम याला आता आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। तर नुसता गर हा मिक्सरमधून फिरवायचा आहे, जेणेकरून तो झटपट होईल। त्यामध्ये बिया असतात, त्या देखील बारीक होईल आणि छान अशी मऊसूत चटणी तयार होईल। तर हा संपूर्ण गर आता आपण मिक्सरमधून थोडा जाडसर फिरवून घेणार आहोत। मिक्सरचं झाकण लावून त्याला फिरवून घ्यायचं आहे। तर असा हा गर आपला मिक्सरमधून फिरून झालेला आहे। अशा पद्धतीने थोडा जाडसर ठेवायचा आहे, जेणेकरून चटणी अगदी चविष्ट लागते। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेत आहोत। तसेच यामध्ये आता आपण तिखट ॲड करून घेणार आहोत। तिखट हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकायचे आहे। आता यामध्ये 1 वाटी गूळ मी ॲड करून घेत आहे। गुळामुळे या चटणीची पौष्टिकता अजूनच वाढते। असा हा संपूर्ण 1 वाटी गूळ आपण यामध्ये ॲड करून घेत आहोत। कवठ हे चवीला आंबट असतं, त्यामुळे गूळ हा भरपूर प्रमाणात लागतो। आता याला देखील आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। तर गूळ हा मिक्सरमधून फिरवताना सुरुवातीला नका टाकू। कवठ हे दळल्यानंतर त्यामध्ये गूळ ॲड करायचा, जेणेकरून चटणी ही अगदी झटपट तयार होते। नाहीतर गूळ हा चिकट असल्यामुळे ते छान दळल्या जाणार नाही। आता याला आपण जे कवठाचा फोडलेला भाग होता त्यामध्ये सर्व करून घेणार आहोत। वर्षातून एकदाच मिळणारे हे फळ आहे। यामध्ये क जीवनसत्व, B12, फायबर, पोटॅशियम, आयर्न असे जीवनसत्व आहेत। हे पित्तशमनासाठी तसेच रक्तदाबासाठी अगदी उपयुक्त असं आहे। यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते। तर अशी ही
कवठची चटणी तुम्ही तुमच्या आहारात नक्की सामील करा। व तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच माझ्या छान छान रेसिपी पाहण्याकरिता माझ्या चॅनलला नक्की भेट द्या। पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत काळजी घ्या। माझा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।